वाढत्या तापमानाचा मेथी पिकाला मोठा फटका बसतोय। पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामध्ये तापमान 42 अंशांच्या पार गेलंय। त्यामुळे शेतातील उभं मेथीचं पीक हे तापमानामुळे शेतातच करपून जात आहे। सध्या मेथीला चांगला भाव मिळतोय, या आशेनं शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये मेथीचं पीक घेतलंय। मात्र वाढत्या तापमानाचा मेथी पिकाला मोठा फटका बसतोय। वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीची 7 ते 8 हजार क्विंटल विक्रमी आवक झाली आहे। हळदीच्या विक्रमी आवकेमुळे दरामध्ये घसरण झाली आहे। कांडी हळदीला 12,100 ते 13,450 रुपये दर मिळतोय, तर गट्ट हळदीला 11,350 ते 12,300 रुपयांचा दर मिळतोय। नाशिक रोड, येरवडा, पैठण, विसापूर अशा विविध 31 कारागृहातील कैद्यांनी 596 हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आणलंय। तर भात, ज्वारी, बाजरी, भुईमुग, सोयाबीन बरोबरच कांदा, मुळा, पालक, टोमॅटोची ही शेती या तुरुंगांमध्ये बहरली आहे। यातून 5.46 कोटींचं उत्पन्न मिळालंय। वाशिममध्ये वाढत्या तापमानाचा फटका पपई पिकाला बसतोय। वाढतं तापमान आणि पाण्याच्या ताणामुळे पपई पिकावर विविध रोग आणि किडींचा प्रादुर्भाव झालाय। परिणामी पपईची पानं पिवळी पडणं, झाडांची वाढ खुंटणं आणि फळांच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याच्या घटना वाढलेल्या आहेत। त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत। पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगे धरणाचा कालवा फुटलेला आहे। कालवा फुटून लाखो लिटर पाणी वाया गेलं असून कालव्याचं पाणी थेट शेतात घुसल्यानं शेतीचंही प्रचंड नुकसान झालंय। पिकांसह शेतातील मातीही वाहून गेले। त्यामुळे नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे।